वाव संघटनेतर्फे एकल महिला दिन साजरा करण्यात आला। एकल महिला दिन अर्थात अविवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या किंवा पतीपासून वेगळे राहणाऱ्या महिलांच्या हक्क, सन्मान आणि सक्षमीकरणासाठी साजरा केला जातो। 23 जून हा दिवस एकल महिला दिन म्हणून पाळला जातो। या दिवशी एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक आणि कायदेशीर समस्यांबाबत जनजागृती करण्यात येते। एकल महिलांना समाजात सन्मान, सुरक्षा आणि संधी मिळवून देणे हा या दिनाचे महत्त्व आहे। वाव संघटनेतर्फे सोलापूर महानगरपालिकेच्या हिरवळीवर एकल महिला दिन साजरा करण्यात आला। यावेळी वाव संघटनेच्या विद्याताई लोलगे यांनी एकल महिलांना हळदी कुंकू लावून शॉल घालून त्यांचा सन्मान केला। या कार्यक्रमास सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। या कार्यक्रमासाठी वाव संघटनेच्या विद्याताई लोलगे, माया आसादे, शबाना शेख, सायरा शेख, शोभा गायकवाड, स्वाती मुकनार, लता डेरे, लक्ष्मी माने, शशिकला कसपटे, पुष्पा हलकुडे, मदिना पटेल, कांचन चौगले, आबेदा नीलबेग आदी महिला उपस्थित होत्या। आज 23 जून आंतरराष्ट्रीय एकल महिलांचा दिवस आहे आणि महाराष्ट्र शासनाने आज सर्वांना परिपत्रक काढून सूचना दिलेल्या आहेत की सगळ्या शासन स्तरावरती हा दिवस एकल महिला दिन म्हणून साजरा करण्यात यावा। आमची वाव ही संघटना आहे। वाव म्हणजेच वर्ल्ड ऑफ विडोज, म्हणजे विधवा महिलांचं जग कसं असतं ते आमच्या इथल्या सगळ्या महिला संघटनेतल्या आमच्या जेवढ्या पण महिला सदस्य आहेत या विधवा आहेत आणि आम्ही 2 वर्षापूर्वी शासनाकडे पाठपुरावा करून मागणी केलेली होती की विधवा हे नाव थोडंसं आम्हाला खुपलं जातं, म्हणजे वैधव्यावरती बोट ठेवणारं नाव आहे, तर ते विधवा हे नाव सोडून आम्हाला स्वयंसिद्धा हे नाव देण्यात यावं, शासनातर्फे GR काढावा। कारण की पतीच्या निधनानंतर सासर परक होतं, माहेर तर अगोदरच तुटलेलं असतं आणि अशा परिस्थितीत लहान लेकरांना लहानाचं मोठं करायचं, कुटुंबाची जबाबदारी स्वीकारायची, परत मुलांची शिक्षण करायची, स्वतःच्या आरोग्याकडे तब्येतीकडे बघायचं असतं, घर भाडं भरायचं असतं, फी असते, अनेक अडचणींना तोंड एकटीने द्यावं लागतं। त्याच्यामुळे ती स्त्री ही विधवा स्त्री स्वतःला सिद्ध करते म्हणून तिला स्वयंसिद्ध हे नाव द्यायला आम्ही शासनाकडे पाठपुरावा करत होतो, परंतु ते नाही जरी झालं तरी आज शासनाने एकल महिला म्हणजे विधवा महिला न म्हणता आता या महिलांना सन्मानाने जगता यावं म्हणून एकल महिला नाव देण्यात यावं असं परिपत्रक काढलेलं आहे। त्यामुळे आम्ही सर्वप्रथम शासनाचे आणि महिला बाल कल्याण मंत्री आदितीताई तटकरे यांचे खूप खूप आभार मानत आहोत आणि आज आम्ही इथे एका विधवा महिलेचा सत्कार केलेला आहे, कारण की तिने या परिस्थितीत नवऱ्याच्या मृत्यूनंतर मुलांना लहानाचं मोठं करून इंजिनियर कडून परदेशात पाठवलेलं आहे आणि त्याबद्दल आम्ही एका विधवा महिलेचा इथे सत्कार केलेला आहे। तर इथून पुढे आमच्या संघटनेच्या सचिव सायराताई बोलतील। मी सायरा शेख, वाव संघटनेची पदाधिकारी। आम्ही मागील काही वर्षापासून वाव संघटनेमध्ये काम करतोय। ज्या पद्धतीने आता विद्याताईंनी सांगितलं इथं की एकल महिला ज्या आहेत, ज्या विधवा आहेत, परित्यक्त्या आहेत, अशा महिलांना घेऊन आपण त्यांना एक मजबूत करण्याचं काम आमच्या विद्याताई लोलगे करत आहेत। त्यांच्या पाठीशी आज हजारो महिला वाव संघटनेमार्फत आपण हे काम करतोय। आज जे शासनाने परिपत्रक काढलेलं आहे त्यामुळं आज आपण एक माझी जवळची
मैत्रीणच आहे, ती माझी बहीण पण आहे असं म्हणू शकतोय आपण. आणि ती आबेदा नजीर अहमद मिलमेघम. तर मी यांना खूप वर्षापासून बघते. जेव्हा यांच्या मिस्टरांची डेथ झाली होती तेव्हा यांचं शिक्षण फारसं नाही, फक्त 10वी झालेलं त्या. परंतु त्यांनी शिवणकाम करून टेलरिंग काम केलं, लोकांचे कपडे शिवले आणि त्या मशीनवर बसून त्या आपल्या मुलांचा अभ्यास घ्यायच्या. आणि अगदी कठीण परिस्थितीत त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना, एक मुलगा आणि एक मुलगी आहे त्यांना, दोन्ही मुलांना त्यांनी शिकवलं खूप छान, अगदी इंग्लिश मिडियममधून शिकून. आज मुलगा त्यांचा अमेरिकेमध्ये आहे आणि मुलगी सुद्धा चांगल्या पगारावर बँगलोरमध्ये आहे. ती अगदी 2-2.5 लाखाचं तिचं काहीतरी पॅकेज आहे. तर आज ती महिला आज उभी आहे. अशा महिलांचा सत्कार आज वाव संघटनेकडून होतोय, त्याबद्दल खरंच मनस्वी आनंद होतोय. आणि आम्ही ज्या वाव संघटनेनं जी मागणी केली होती, जी मागणी धरून केली होती, तर त्याला कुठेतरी यश आलंय हे म्हणायला हरकत नाही. वाव संघटनेचं माझ्यातर्फे त्यांना खूप खूप अभिनंदन. कारण त्यांनी ही काहीतरी एक नवीन संकल्पना किंवा आमच्यातनं जे विधवा स्त्री आहे त्यातनं तिला निघण्यासाठी म्हणजे काहीतरी वाव मिळावा असं कार्य करत आहेत. तर ह्याबद्दल त्यांचे प्रथम मी अभिनंदन करते. आणि हे कार्य त्यांनी सतत पुढं जास्तीत जास्तरित्या कसं आपण ह्यातनं बाहेर पडू शकते ह्यासाठी त्यांनी कार्य करावं. आणि सत्कार देखील केलाय. आता ते सांगत होते की मुलं काय स्थिती म्हणजे कसं वाढवलं तुम्ही? ज्या वेळेला एक स्त्रीचं स्त्रीधन जे आहे, तिचा पती ह्या जगातून तिचा हात सोडून जातो, त्यावेळी तिच्यावरती अगदी दुःखाचं संकट, खूप मोठं संकट आलेलं असतं आणि तिला कुठलीही वाट दिसत नसते. त्या वाटेतनं म्हणजे आता मुलांवरती संस्कार करायचे, त्यांचे शिक्षण पूर्ण करायचं, घराचं बघायचं आणि बाहेरचं बघायचं, ह्या सगळ्या गोष्टी. परत समाजाची नजर एक असते, ही कुठेतरी गेली, कुठे गेली असेल, काय करत असेल, हा प्रश्न समाजाचा जो असतो, हा समाजाचा दृष्टिकोन बदलायला हवा आहे. कारण आम्हाला पण हक्क आहे, आम्हाला पण भावना आहेत आणि मी करतो ते सगळं सरळच करतो. पण समाज जो आहे हा सरळ मार्गाने बघत नाही विधवा स्त्रीला. तर मला असं वाटतंय की समाजाचा दृष्टिकोन जो आहे बदलायला पाहिजे, विधवा स्त्रीकडे पाहायचा. त्यांनी तिची हिंमत वाढवली पाहिजे. हा बाबा तू काहीतरी करतेस, ह्यासाठी तिची हिंमत वाढवली पाहिजे असं मला वाटतं मनापासून. माझी मुलगी मोठी आहे माझी, तिचं BA झालेलं आहे इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशनमधनं. ती बेंगलोरला मोठ्या पोस्टवर जॉबला आहे. तिचं आता साधारण 45 लाखचं पॅकेज चालू आहे. आणि मुलाचं BA इथंच झालेलं आहे पुणे युनिव्हर्सिटीमध्ये आणि मास्टर्स करण्यासाठी तो UKला गेलेला आहे. म्हणजे एक स्त्रीला कशाचा आधार नसताना देखील करू शकते, समाजाशी लढून एक मोठ्या पदावर मुलांना पोचवू शकते. आणि ह्या महिलांनी जिद्द धरायला पाहिजे की मी करू शकते, मी करणार नाही, होणार नाही, ही मनातनं आशंका काढली पाहिजे, जिद्द असायला पाहिजे महिलांमध्ये. त्यावेळेस त्या जिद्दीमुळं हे आपण पुढं जाऊ शकतो. आणि मुलांना एका मोठ्या पोझिशनवर पोहोचताना मी पाहिलेलं आहे. आणि माझा हा जो सत्कार केलेला आहे वाव संघटनेने, त्यांचा मी मनापासून आभार मानते त्यांचे मी. आणि यांचं कार्य असंच पुढं करत राहावं ही माझी आशा पण आहे आणि त्यांना एक हे पण आहे, माझं शुभेच्छा पण आहेत.